धाराशिव लोकसभेसाठी उद्या मतमोजणी होणार आहे आणि आपण इथे पाहू शकतो की मतमोजणीची पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। सुरुवातीला पोस्टल मतमोजणीची सुरुवात होणार आहे। जवळपास 9000 पोस्टल मतमोजणी असणार आहे आणि त्यानुसार इथे प्रशासनाने तयारी केली। आपण इथे पाहू शकतो की 6 विधानसभा मतदार केंद्रामध्ये स्वतंत्र मतमोजणीला सुरुवात होणार आहे। 14 टेबल असणार आहेत। जवळपास 30 राऊंड होण्याची इथे शक्यता आहे। मतमोजणीसाठी जवळपास 1,500 कर्मचारी आहेत। धाराशिवमध्ये 31 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि इथे धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि महायुतीच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांच्यामध्ये थेट लढत झाली। आपण इथे पाहू शकतो की आज कर्मचाऱ्यांचं जे आहे ते प्रशिक्षण आहे इथे आणि इथे सुरुवातीला टपाली मतमोजणी होणार आणि टपाली मतमोजणी सुरू झाल्यानंतर मग ईव्हीएमची मतमोजणी होणार आहे आणि जवळपास पहिला जो कौल आहे तो सकाळी 9च्या सुमारास येईल आणि अशा जवळपास 30 राऊंड होतील आणि त्यानंतर अंतिम निकालाचं जे चित्र आहे ते स्पष्ट होणार आणि उद्याच्या निकालाबाबत अनेक लोकांमध्ये किंवा कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये उत्सुकता लागलेली आहे। एक्झिट पोलचे अनेक अंदाज वर्तवण्यात आले, त्यानुसार काय होतं याकडे कार्यकर्त्यांचं लक्ष लागेल आणि त्यामुळेच प्रशासनानं जी आहे ती मोठा इथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे। संतोष जाधव, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।